Hello, I am Professor Khadse JJ from late Pushpadevi Patil Arts and Science College, Risod, Washim, and this is the ninth lecture for BSc second year student on replication of DNA. So, in today's lecture, we are going to discuss a very important topic, that is a DNA replication and its elongation. In previous two lectures, we have discussed about the introduction of DNA replication, and in that we have introduced what do we mean by replication and what are the processes which are involved in DNA replication. So after that, in second lecture, we also discussed that how a DNA replication get initiated and what are the circumstances which are required for replication of DNA and its initiation. म्हणजे DNA replicationची इनिशिएशन कशी होती हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण आफ्टर इनिशिएशन टेक्स प्लेस द इलॉंगेशन ऑफ DNA म्हणजे DNA रिप्लिकेशन DNAची कॉपी करायची सुरुवात कशी होती ही आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की कशा पद्धतीने तो DNA रिप्लिकेशन इनिशिएशन झालेलं आहे, त्यानंतर त्याचं इलॉंगेशन त्याची वाढ कशा पद्धतीने होती या संदर्भात आपण आज डिटेलमध्ये बघणार आहे. सो लेट्स बिगिन. तर हे आपल्याला माहीतच आहे व्हॉट आर द स्टेजेस ऑफ रिप्लिकेशन. तर इनिशिएशन आपण हे झालेली आहे. रिप्लिकेशन म्हणजे DNA ची रिप्लिका बनवणे म्हणजे जेनेटिक मटेरियल म्हणजे जे DNA आहे जे गुणसूत्रे आहेत त्यांची डबलपणे कॉपी बनवणे यालाच काय म्हणतात DNA रिप्लिकेशन. तर यामध्ये सुरुवात इनिशिएशन स्टेजमध्ये होती. इनिशिएशन स्टेजमध्ये एक रिप्लिकेशन बबल येते जसं की याच्यामध्ये दाखवतो. हे बघा, हे सध्या आपल्याकडे दोन आहेत. सध्या रोलिंग सर्कल मॉडेल पण आहेत रिप्लिकेशनचं आणि दुसरं नाईफचं पण एक मॉडेल आहे. तर एक रोलिंग सर्कल मॉडेल आपल्या डिटेलमध्ये घ्यायचं आहे. फक्त एक समजून घ्या की कुठून तरी सुरुवात होत आहे कसली DNA रिप्लिकेशनची. ओरिजिन त्याला पण म्हणतो, त्याला आपण इनिशिएशन म्हणतो. आणि त्यामध्ये जाऊन काय होते, त्यामध्ये रेप्लिकेशन कुठून स्टार्ट होते याची माहिती असते आणि तिथे ET सिक्वेन्स असतात. आपण स्लाइड घेऊ बघा. जिथं इनिशिएशन होणार आहे तिथं काय होते, 13 बेस पेअर लॉंग स्ट्रेच आहे, त्याला 13 मर सिक्वेन्स पण असे म्हणतात. आणि त्यामध्ये 80 रिच सिक्वेन्स हे जास्त प्रमाणात आहे. हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं पण होतं की जिथून DNA रिप्लिकेशनची सुरुवात होणार आहे तिथं 80 रिच सिक्वेन्सची संख्या जास्त आहे. का? कारण 80 रिच जी सिक्वेन्स जो स्ट्रेच आहे तो स्ट्रेचमध्ये दोनच हायड्रोजन बॉन्ड आहेत आणि तिथून DNAला अनवाइंड म्हणजे DNAला उकलण्यासाठी, कारण DNA डबल स्टँडर्ड आहे आणि DNAला उकलण्यासाठी आपल्याला खूप सोपे पद्धतीने जाते. तर यालाच आता ॲनिमेशनमध्ये आपण थोडंसं बघूत. मी जे बोलत आहे हे स्लॉटली ॲनिमेशन स्वरूपात आपण बघणार आहे. तर आपण आता इनिशिएशन स्टेज बघणार आहे. हे तुमच्यासमोर जे स्क्रीन दिसत आहे त्या स्क्रीनवर तुम्हाला एक जेनेटिक मटेरियल दॅट इज DNA तुमच्यासमोर ठेवलेलं आहे. तर DNA हे डबल स्टँडर्ड आहे म्हणजे दोन स्ट्रँडनं बनलेलं आहे, दोन पायऱ्यांना असे बनलेलं आहे म्हणलं जरी जाते. आणि त्यामध्ये आता काय आहे, कुठंतरी या बाजूला आपला 13 मर सिक्वेन्स आहे म्हणजे जिथून DNA उकलणार आहे, जिथून रिप्लिकेशन सुरू होणार आहे हे गृहीत धरा, ही सिक्वेन्स आहे. आणि इथं 80 रिच सिक्वेन्स आहेत. ठीक आहे, 80 रिच सिक्वेन्स. आता ह्या सिक्वेन्स, हे जे DNA सिक्वेन्स आहे इथूनच DNA ते उकलल्या जाणार आहे आणि उकलून त्याची कॉपी बनणार आहे आणि ते परत मग बंद होणार आहे. तर याला म्हणतात रिप्लिकेशन आय किंवा रिप्लिकेशन बबल. तर त्यामध्ये आता याला उघडण्यासाठी आपण फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं की DNAला अनवाइंड करण्यासाठी, DNAला ओपन करण्यासाठी आणि DNAचं रिप्लिकेशन करण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे एन्झाईम्स प्रेझेंट असतात. एन्झाईम्स आपण सर्वांना माहिती आहे, बायोलॉजिकल कॅटलिस्ट विच एनहान्स द रेट ऑफ रिॲक्शन बट डज नॉट टेक पार्ट इन रिॲक्शन. तर अशा प्रकारचे जे हे एन्झाईम्स आहेत हे एन्झाईम्स काय करतील, त्या DNAला अनवाइंड करतील आणि DNAला अनवाइंड करून त्याची कॉपी बनवतील. तर DNAची कॉपी बनवण्यासाठी महत्त्वाचा एन्झाईम आहे DNA पॉलिमरेज. पण DNAला अनवाइंड करण्यासाठी, DNAला उकलण्यासाठी जो एन्झाईम लागतो त्याला म्हणलं जातं हेलिकेस. आणि त्यामध्ये पण
आपण बघितलं डी एन ए बाइंडिंग ए प्रोटीन, डी एन ए बाइंडिंग बी प्रोटीन, डी एन ए बाइंडिंग सी प्रोटीन, हे वेगवेगळं त्याला नाव दिलेलं आहेत. महत्त्वाचं काय, डी एन एला अनवाइंड करणारा प्रोटीनला हेलिकेस नावाचा प्रोटीन म्हणतात. आता बघूत आपण की इनिशिएशन स्टेजमध्ये बघा, इनिशिएशन स्टेजमध्ये काय झालेलं आहे. इनिशिएशन स्टेजमध्ये हा जो हेलिकेस नावाचा जो एन्झाईम आहे तो एन्झाईम आला ह्या डी एन ए स्टँडवर, आणि डी एन ए स्टँडवर आल्यानंतर तुम्ही बघा ह्या डी एन ए दोन स्टँडमध्ये जे बॉन्ड्स आहेत ते बॉन्ड्स कुठले होते, ह्या दोन स्टँडमध्ये जो बॉन्ड होते तो होते हायड्रोजन बॉन्ड, आणि हेलिकेस नावाचा एन्झाईम हा हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करत आहे. बघून घ्या, अशा पद्धतीने कंटिन्युअसली काय झालं, तो डी एन एला अनवाइंड करत आहे, आणि डी एन एला अनवाइंड केल्यानंतर एक रिप्लिकेशन फोर्क वाय आकाराचा बनलेला आहे. आणि हे जे काही पण आपण आज बघत आहे तुमच्या सिलेबसमध्ये, एक मिनिट, तुमच्या जो हॅलो हां, तर जे रिप्लिकेशन जे फोर्क आहे, नाईफ अँड रोल मॉडेल, हे दोन आहे तुमच्या सिलेबसमध्ये. त्यापैकी मी जे आता तुम्हाला हे ॲनिमेशन दाखवतोय, तुमच्या सिलेबसला दोन रिप्लिकेशन मेथड्स आहेत, त्यापैकी एक जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे नाईफ अँड फोर्क मेथड ऑफ डी एन ए रिप्लिकेशन. नाईफ अँड फोर्क मेथड ऑफ डी एन ए रिप्लिकेशनमध्ये काय होते, रेप्लिकेशन फोर्क बनते. फोर्क म्हणजे काय, एक चिमटा टाईपमध्ये, तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं चिमटा, ठीक आहे, तर चिमट्याला दोन असे हे असतात, स्ट्रेच असतात, ठीक आहे, वाय आकारासारखा तो चिमटा असतो, ठीक आहे. तर सेम ते वाय आकार, त्याला रिप्लिकेशन फोर्क म्हणा, त्याला रिप्लिकेशन आय म्हणा, ठीक आहे. याला तुम्ही जे काही पण म्हणा, याचे दोन्ही पण नाव तुम्ही रिप्लिकेशन फोर्क म्हणलं तर चालते. आणि यामध्ये नाईफ म्हणजे काय, चाकू. चाकूचं काम काय असतं, कापायचं. तर डी एन ए हेलिकेस तो काम करतो. डी एन ए हेलिकेस काय करतो, डी एन एला अनवाइंड करतो, आणि डी एन एला अनवाइंड करून तो काय करतो, तो एक रिप्लिकेशन फोर्क किंवा एक चिमटासारखा आकार बनवतो. त्या चिमट्यामध्ये काय आहे, दोन स्टँड दिसत आहेत. तर हे बघूत आपण कसं आहे. हेलिकेस नाईफचं रोल केलं, डी एन एला कट केलं, आणि डी एन एला कट केल्यानंतर हे बघा चिमट्यासारखा आकार तयार झाला, याला म्हणलं जाते रिप्लिकेशन फोर्क. आणि काल आपल्या स्टेजमध्ये आपण बघितलं, जसं डी एन एला अनवाइंड केलं की अनवाइंड केल्या सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन, तो सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन डायरेक्टली जाऊन काय करतात, डी एन एला स्ट्रँडला बाइंड करतात, आणि बाइंड केल्यामुळं हा परत एकमेकाला जोडल्या जात नाहीत. म्हणजे ही दक्षता घेतली जाते की ज्यावेळेस तुम्ही डी एन एला अनवाइंड करता, ओपन केल्यानंतर तो परत जुडल, कारण इथून समोरून ओपन होत आहे आणि पाठीमागून जाऊन तो परत एकमेकाला बाइंड होण्याची शक्यता दाट आहे. हे न होऊ द्यायचं काम सिंगल स्टँडर्ड बाइंडिंग प्रोटीन्स करत आहेत. बघा, एकीकडून कंटिन्युअसली अनवाइंड होते आणि दुसरीकडून कंटिन्युअसली सिंगल स्टँडर्ड बाइंड होतात, आणि एक अशा प्रकारचा एक फोर्क निर्माण होते. ते फोर्क निर्माण झाल्यानंतर आपल्याला सर्वांना माहीत आहे की डी एन ए पॉलिमरेज 3 नावाचा जो एन्झाईम आहे, तो एन्झाईमचं काम काय, तो एन्झाईमचं काम आहे डी एन एला रीड करून नवीन डी एन ए सिंथसाइज करायचा. तो काम आहे डी एन ए पॉलिमरेज 3चं. आता बघा तुम्ही, हे जर व्यवस्थित तुम्ही जर बघत असाल तर हे जे वरचा स्टँड आहे, हे वरच्या स्टँडला म्हणले जाते टेम्पलेट स्टँड. ह्या टेम्पलेट स्टँडला रीड केल्या जाते. कोण रीड करते, डी एन ए पॉलिमरेज. आणि याला रीड करूनच इथं नायट्रोजन बेस पेअर अटॅच होतात, आणि बघा अशा पद्धतीने कंटिन्युअसली नवीन डी एन ए स्टँड बघा सिंथसाइज होत आहेत. तर तुम्हाला जर म्हणलं कोणी की जो डी एन ए रिप्लिकेशन आहे, तो डी एन ए रिप्लिकेशन साठी लागणारा महत्त्वाचा घटक तो म्हणजे एन्झाईम्स. भरपूर प्रकारचे एन्झाईम्स आहेत, पण डी एन एची कॉपी बनवून देणारा जो एन्झाईम आहे त्याला म्हणलं जाते डी एन ए पॉलिमरेज 3. आणि हा डी एन ए पॉलिमरेज 3 नेहमी टेम्पलेट स्टँडला रीड करून न्यू डी एन ए स्ट्रँड सिंथसाइज करतो. ठीक आहे. आता न्यू डी एन ए स्ट्रँड जो सिंथसाइज होत आहे याला न्यू स्ट्रँड म्हणा. ठीक आहे. पण न्यू स्ट्रँड इथं पण होणार आहे आणि खाली पण एक फोर्क तिथं पण होणार आहे. तर जो प्रथमतः न्यू लीडिंग स्ट्रँड बनत आहे वरच्या बाजूला 5 प्राइम टू 3 प्राइम डायरेक्शनमध्ये, त्याला लीडिंग स्ट्रँड असे म्हणले जातात. न्यू स्ट्रँड तुम्ही म्हणणारच आहे, यस इट इज अ न्यू स्ट्रँड, पण त्याला पण लीडिंग स्ट्रँड आणि
लॅगिंग स्ट्रँड म्हणले जाते. असं का हे तुम्हाला नंतर थोड्या वेळानं कळलंच, मी असं का याला लीडिंग स्ट्रँड आणि लॅगिंग स्ट्रँड म्हणतो. पण त्या अगोदर आपण ॲनिमेशन बंद करून परत आपल्या स्लाईडकडे जाऊ. त्यामध्ये बेसिक्स आपण इलॉंगेशनला रिक्वायर्ड काय असतो, कुठला सिक्वेन्स असतो, कशा पद्धतीने सुरू होतो, या संदर्भात माहिती आपण आता स्लाईडवर जाऊन बघू. तर इलॉंगेशन प्रोसेसमध्ये आपण असं बघितलं आहे की त्यामध्ये ॲक्च्युली डी एन ए पॉलिमरेज त्या डी एन एच्या स्ट्रँडला जाऊन बाइंड होतो आणि बाइंड झाल्यानंतर तो काय करतो, डायरेक्टली त्या डी एन एच्या जे बेस पेअर्स आहेत त्या बेस पेअर्सला रीड करून अल्टरनेट बेस पेअर्सला बोलून घेतो आणि ते काय करतो, नवीन सिंथसाइज करतो न्यू डी एन ए स्ट्रँड. त्यालाच आपण म्हणतो लीडिंग स्ट्रँड ऑर न्यू स्ट्रँड ऑन ए कंटिन्युअस टेम्पलेट. तर कसं असते ह्या ॲनिमेशनमध्ये बघू. बघा, हे आहे डी एन ए पॉलिमरेज आणि हे वरच्या टेम्पलेट स्ट्रँडला रीड करत आहे. टेम्पलेट स्ट्रँड म्हणा किंवा ओल्ड स्ट्रँड म्हणा, साध्या भाषेमध्ये आपण म्हणू की हा ओल्ड स्ट्रँड आहे आणि हे नवीन बनतो हा न्यू स्ट्रँड आहे. आणि कोण बनवत आहे, डी एन ए पॉलिमरेज. मग डी एन ए पॉलिमरेज काय करतो, याला रीड करून याच्या अल्टरनेट लागणाऱ्या बेस पेअर्सला कंटिन्युअसली अटॅच करतो. आता ह्या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता क्लिअर कट, इथं ए आहे तर एच्या समोर टी टाकून द्यायचं काम कोण करते, डी एन ए पॉलिमरेज 3 आणि समोर चलते कोण, डी एन ए पॉलिमरेज 3. नंतर जीच्या समोर सी टाकते, परत टीच्या समोर ए टाकते. हे कंटिन्युअसली टाकत जाऊन कंटिन्युअसली 5 प्राईम टू 3 प्राईम नवीन डी एन ए, हे जे लाल कलरमध्ये दिसतो हे नवीन डी एन ए आणि हा जे ओल्ड त्याला आपण टेम्पलेट स्ट्रँड म्हणून, हे जे ब्ल्यू कलरमध्ये दिसते ते ओल्ड स्ट्रँड आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की 3 प्राईम टू 5 प्राईम कोण चलत आहे, डी एन ए पॉलिमरेज. आणि नवीन डी एन ए जो स्ट्रँड सिंथसाइज होत आहे तो 5 प्राईम टू 3 प्राईम बनत आहे. आणि या दोघांमध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्डनं हे न्यूक्लियोटाइड्स ॲड करून जात आहे. तर हे सर्व एकतर बेस पेअर आणून इथं चिटकले जाणार आहे आणि एच्या समोर टी, जीच्या समोर सी, टीच्या समोर ए, जीच्या समोर सी, हे कंटिन्युअसली टाकून द्यायचं काम कोणाचं आहे, डी एन ए पॉलिमरेज 3चं. आणि यांच्यामध्ये लिंकिंग करून द्यायचं पण काम आहे डी एन ए पॉलिमरेज 3चं. आणि अशा पद्धतीने नवीन डी एन ए स्ट्रँड हे टेम्पलेटमध्ये कंटिन्युअसली बनत आहे. तर ही प्रोसेस आहे टोटल इलॉंगेशनची. यामध्ये जो महत्त्वाचा प्रोटीन जो टेक पार्ट करत आहे कामामध्ये, दॅट इज डी एन ए पॉलिमरेज टाईप 3. तर डी एन ए पॉलिमरेज 3 टाईप 3 हे आपण जर असं म्हणलं की आपण जर मल्टीमीडिया फोन आणि साध्या फोनमध्ये काय फरक आहे, तर मल्टीमीडिया फोनमध्ये तुम्ही जर विचार केला तर यामध्ये असतो कॅमेरा, यामध्ये असतो डिस्प्ले, मोठा डिस्प्ले, आणि यामध्ये असतो टचस्क्रीन. 3 महत्त्वाचे घटक. तसेच डी एन ए पॉलिमरेज 3ला आपण मल्टीमीडिया स्मार्टफोन म्हणलं तरी चालते. यामध्ये असतात वेगवेगळे सेक्शन्स, त्यामध्ये अल्फा, इप्सिलॉन आणि क्यू नावाचे साय नावाचे 3 पार्ट्स आहेत. आणि हे काय करतात, हे कंटिन्युअसली लीडिंग आणि लॅगिंग स्ट्रँडला काय करतात, सिंथसाइज करतात आणि न्यू डी एन ए स्ट्रँडला फॉर्म करतात. तर डायग्रॅमॅटिकली आपण जे आज बघत आहे तो आहे नाईफ अँड फोर्क मेथड. बघा फोर्क, बघा हे चिमट्यासारखा आकार दिसत आहे, ठीक आहे. हे 2 त्याचे पाय आणि हे त्याची पाठ चिमट्या साईपमध्ये हे आहे. आता इथून इथपर्यंत तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत हे डी एन ए आहे. आता यालाच रीड करून द्यायचं काम कोण आहे, डी एन ए पॉलिमरेज. आता तुम्हाला प्रश्न पडत असेल, सर डी एन ए पॉलिमरेज सध्या कुठं आहे, 5 प्राईम टू 3 प्राईम इथं डी एन ए पॉलिमरेज काय बनवत आहे, नवीन डी एन ए बनवत आहे. पण सर मग कधी इथून येऊन इथं उडी मारतो का, ना, तेच या स्टँडला जवळ ओढतो, इथून पण करतो. तर या ॲनिमेशनमध्ये तुम्हाला क्लिअर होऊन जाईल तुमच्या व्हिज्युअल बघून. आता हे बघा तुम्ही, हा टोटल डी एन ए पॉलिमरेज आहे. हे एक त्याचा एक हात आणि हे इथं एक हात असणार आहे. आणि कंटिन्युअसली लीडिंग आणि लॅगिंग स्ट्रँड दोन्हीकडे पण तो काय करतो, नवीन डी एन ए सिंथसाइज करतो. पण 5 प्राईम टू 3 टाईम दॅट इज लीडिंग स्ट्रँड, इथं हे जे रीडिंग टेम्पलेट आहे इथं फास्टपणे काय होईल, कंटिन्युअसली डी एन ए सिंथसाइज होईल. पण खालच्या बाजूला नाही होणार, कारण तो उलट्या दिशेने आहे. आता ही दिशा काय, कुठली उलटी असती हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. पण डी एन ए पॉलिमरेज हा लीडिंग ॲज वेल ॲज लॅगिंग स्ट्रँडवर एकाच टायमाला
नवीन DNA सिंथसाइज करत आहे. डिटेलमध्ये आपण या संदर्भात नंतर आणखी आपण बघणार आहेत. सध्या आजसाठी एवढंच बघू. थँक्यू.